आता खाणार आहे संध्याकाळी चिकन थाळी. कामाचा माणूस कसा बसलाय तिथे चकुला काय आहे नाव त्याचं हे ना असं टकलं होतं आणि हायटर आणि बच्चन सारखं. शाळेची पट्टी आठवती का काय चिकलू म्हणतात ते? चिकलू चिकलू. हा मीच तो आणि आम्ही आज आलोय आमचा सेटअपचा काही भाग चुकीचा बनवल्यामुळे त्याला दुरुस्ती करण्यासाठी आलो आपलं दादा तुमचं नाव काय निलेश दादा भेटले आणि निलेश दादांनी आम्हाला छान मदत करून हे असं होतं हे असं उंच होतं आणि हे आता बनवलं असं बनवलं आणि हे छान दुरुस्ती करून देतात हे त्यामुळे आमचं काम खूप सोपं झालं नाही तर आमचा प्लॅन होता एक्सरा घ्यायचा गार 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 पण नाही निलेश दादांनी आम्हाला मदत केल्यामुळे आमचं बरंचसं काम कमी झाले हे बघ हे दाखव तू छुपी है कहाँ ए छकुले की माँ आपला चकुला कसा आहे बसलाय तिथे चकुला काय आहे नाव त्याचं काय चिकलू म्हणतात ते? चिकलू चिकलू. याची थोडी हाईट उंच वाटते थोडी हां थोडंसं एकदम किंचित चला आपलं सेट काल कलर केला छान कलर झाला कसं वाटतं कलर आधीच्या ब्लॉगमध्ये हा कलर देताना आम्हाला बघितला असता हाच तो माणूस जो ब्राऊन कलरवरती ब्लॅक कलर मारत होता या साईडमध्ये सिमेंट करून देऊ. शुभम दादा त्याला पॉलिश वगैरे असं करून घ्या कट करून देऊ. हा. याची आपली खालच्या याची हाईट किती आहे खालच्या बॉक्सची ही ना हाईट कमी जास्त आहे एवढा ही फक्त लेवल एवढी खाल्लं होय हा आमची पॉलिश BMW आमचे आपले ब्रँड अँबॅसेडर म्हणजे ना 20 वर्ष झाले तरी तगडी चालते थारकडं कोण एवढं बघत नाही पण आपल्या ब्रँडकडे एवढं बघतो नाकाचं शिमूड बाहेर आलाय तरी बघतो तुम्ही आता काय चेंजेस केलेत आता आम्ही चेंजेस असं केलं त्याला छान 3 पट्ट्या बनवल्या ह्याची हाईट वाढेल असं बनवलं त्याच्यामुळे याची हाईट वाढणार आणि आम्ही छान काहीच नाही आम्हालाच करायला शाळेची पट्टी आठवती काय शाळेची पट्टी आठवती काय लाकडाने अशी बाप. असे मारायचे ना असे यायलाच पाहिजे हे आमच्याकडे घोडके सर होते हा. पीटीला हे ना असं टकलं होतं आणि हायटर आणि बच्चन सारखं आणि इथं अंगठ्या बिंगट्या घालायचे हा. आणि असं झपकन मारायचं असे हो डोक्यात मारायचं सगळे केस वाढले नक वाढले फटकन मारायचं पीटीचा त्रास आहे मला काहीतरी बुधवार असायचं बुधवार त्या टायमाला कलरचे कपडे पण चेकिंग व्हायची शाळाला कडे आमच्या तिथं आमचं कोकण महाड एवढी कडक शाळा काय आता सुद्धा आहे ना शिला मारतो आम्ही आता परवा महाडला जाऊन आलो आता सुद्धा कडक नाही कुठलं भोर मार्गी इकडनं गेलो तामिळीतनं गेलो भोर मार्गी पण रस्ता जवळ आहे चांगलं झालं आता परवा ते झालं नाही स्कॉर्पिओ हां ते इथे गेलं कश्मीर काय तो घाट डेंजर येताना गेली आम्ही कशी जाताना पण येताना गेलं ना ते अवघड रात्रीचं होतं ना टाईम रात्री त्यामुळे सेफ ड्राईव्ह करा सगळ्यांनी छान गाड्या चालवा आमचा शिव खूप भारी गाडी चालवतो तो बघतो इकडं चालवतो इकडं त्यामुळे मी त्याला नेहमी कडलच बसवतो नो रिस्क
शिवच्या बाबतीत तर नाहीच नाही असतंय बघ कसं. ड्रायव्हर कंट्रोल मध्ये पाहिजे, बाकी समजा फेल झाली तरी चालतं. हा ड्रायव्हर दादांनी चांगली आपल्याला हेल्प केलेली आहे. बिळा मारून छान बनवले. पहिले हे जास्तच होतं ते. कट करू की त्या मापात पाहिजे ना. हा एकच. मी बोललो आणि दादानी केलं. मी बोललो निलेश दादा करतात. चलो गाईस, आपण हा सेट लावून तुम्हाला एक छान फोटो पाठवतो, फोटो दाखवतो, व्हिडिओ दाखवतो. बाय बाय. म्हणजे तर माहीच अशा पद्धतीने आपलं सगळं झालंय. आता आपली मंडळी आपली प्रॅक्टिसला येतात ते सगळं. निलेश दादांनी छान आपल्याला सेटअप करून दिलाय. आता आपण बघूया, चेक करूया. मस्त शिवदादांनी तर कॅमेरा सेट केला. शिवदादा काय बोलत नाही, फक्त थंब दाखवतात. आधीच्या ब्लॉगमध्ये पण कसं एवढंच. नाक पडते माझं, नाकावरती हात नको घालू माझ्या. तर अशा तऱ्हेने आम्ही आता इथलं दुर्गा प्लायवुड्स मधून निघालोय. आम्ही आता चाललोय आमच्या प्रॅक्टिसला मुक्त थिएटर्स मध्ये. काल जे ते तुम्ही आम्हाला बघितलं असेल कलर देताना, कलर काम चालू होतं आणि आज दुसरा दिवस. तर पार पाडूया हा दुसरा दिवस आमचा आज चांगल्या पद्धतीने. तुम्ही साथ द्या आम्हाला फक्त शेवटपर्यंत न खाता बिता. आणि आम्ही असं कॉलेज स्मूथ चालते. काय क्रिएटिव्हिटी काय घेऊन नाही. कर कॉलेज. ह्या पूजा इलेक्ट्रॉनिक्स वाल्यांनी आम्हाला सांगितलं तिथं जा, तिथे आहे ते करून देतात. नाही तर आम्ही आमचा प्लॅन होता शिव मला काय प्रॉब्लेम नाही, मी घालतो. आपल्याला सगळं चालतं. तुम्ही म्हणला कापायचंय कापणार, कापायचंय. तोडायचंय तोडणार, ट्रेन थांबवायची थांबवणार. तो नंतर सांगेल एक दिवस तुम्हाला किस्सा ट्रेनचा. ऊसवाले काका ऊसवाले काका ते म्हणतात आमच्याकडे गरम ऊस आहे. तेच ते काका तेच ते काका अटेंडंट, पार्किंग अटेंडंट. आणि आमची आत्ता मंडळी आलेली आहे, तुम्ही पाहू शकता तिथे. आम्ही आता पोहोचलोय आणि बघा काय चाललंय. आमची कॉलेजची अवस्था नाहीये, आमची ब्रँड आहे ब्रँड. माती घालली, चुकीचा डबा, कालचा डबा घेऊन आलोय आणि आजचा डबा तिथंच ठेवलाय. हे माझं असं सगळं घडतंय. आज जो डबा दिला होता बायकोनी तो ठेवलाय ऑफिसमध्ये आणि कालचा विसरलेला ऑफिसचा डबा मी घेऊन आलोय आत्ता जेवायला. रिकामा डबा आहे, खायचं काय माणसानी. 4 वाजले. तर हे असं खूप कामाचा लोड असल्यामुळे अशा गोष्टी होत राहतात. कारण हे कामाची माणसं आहेत. कामाचा माणूस उपाशी राहिला. आज 4 वाजले, वडापाव खातोय. आता डबा राहिला तिकडं द्यावा. सगळं सेटअप आता. आणि आता एक एक आम्ही आता घेऊन जाणार सगळं. अल्काझर तुम्ही पाहू शकता. हे असं आमचं सगळं नाटकाचा सेट आहे छोटासा. तर निघालोय आम्ही आता. तुम्ही आम्ही जातो मुक्त थिएटरला. तर नंतर थोड्याच वेळात तुम्हाला कळेल की आम्ही नक्की काय करतोय आणि कशा पद्धतीत काम करतो ते. धन्यवाद. अशा पद्धतीने आता आमचा पूर्ण सेट लावून रेडी आहे. आलेल्या पूर्ण सेट रेडी केला आम्ही आत्ता. तर तुम्ही पाहू शकता 2 मिनटात तुम्हाला दाखवतो कसा आहे आमचा सेट. हे पाहू शकता आत्ता जे आपण काम करून आलो दादांकडून मी ते घेऊन ते अशा पद्धतीने झालेलं आहे. हा आपला सेट आहे. हे आमचे माऊली अवधूत गांधी, आमचा नितीन दादा,
पाण्याचं बॉक्स आम्ही सेट लावून पुन्हा एकदा बाहेर आलोय बाहेर तर उन्हात का आणत. उन्हात आणत आलोय. पाण्याचा बॉक्स घेऊन जायचा आहे. भूक लागली आहे. साहेबांनी कालच्या रात्रीचा रिकामा डबा घरनी घेऊन आले. आता आता काय खायचं तर आता आमच्याकडे खाण्याकडे काय खाण्यासाठी काय बघा सॉरी समोसा नमकीन जलेबी बेचता हूँ मैं वो फ्री पे बनाता हूँ असं बनत समोसा खाणार आहे यायचं खायला. एक समोसा का ना काय तू खाणार आहे? नाही अजिबात नाही. हम हेल्दी खाता है बाहर का कुछ नहीं खाता. हे काय माहिती आहे तुम्हाला? समोसा खाणार आहे. भूक लागली समोसा माय फेवरेट थंड असो या गरम. सूप बॉडी अशी थरथर सूप सूप आहे सूप सरांना समोसा. तर आम्ही आता गोडाऊनला चाललोय आमच्या, कारण थोडा घोळ झालाय आमच्या सेटचा की हाईटमुळे वाचता येत नाही. त्यामुळे आम्ही चाललोय आता आमचं दुसरं सेटचं मटेरियल आणायला दोघं. असं सगळं असतंय. जेवण नाही अजून. पावला जेवण नाही, समोशावर अख्खा दिवस काढणार पण जेवणार नाही कारण डबा घरी आहे. डबा बायको मारती डबा पूर्ण नेल्यावर परत मार घ्यायला लागतोय. असं सगळं आहे. आमच्या बॅगेत स्टिक आहे सेल्फी स्टिक फोनची. तरी आमच्या आम्ही बॅगेत- आमचा मोठा हा. हात वापरतो. आमच्या बॅगेत माईक सुद्धा आहे पण वापरायचं ना. तर आम्ही आलेलो आहोत आमच्या गोडाऊनला. अशा तऱ्हेने आमचं मोठं गोडाऊन तर हे आमचं छोटस गोडाऊन तुम्ही बघू शकता. तर हे आमचे एका सर कुर्त्यासाठी आम्ही आलोय आणि आमचा सेट घ्यायला आलोय. बिनकामाच्या उचल बॅग. बॅग गाडीत टाकायची आहे थोड्या वेळाने, पण अजून टाइम आहे तरी म्हणतोय बॅग उचल. बघा आता तुम्हीच सांगा. इतना बड़ा हमरा गोडाऊन है बेबे. सात वाजले आता. आमची एका नाटकाची रिहर्सल संपली, आता दुसऱ्या नाटकाची रिहर्सल चालू झालेली आहे. आम्ही आता बाहेरून वडापाव आणलाय आणि असा वडापाव खाण्याचा बेत चालू आहे इथं. इथं आमचे सर बसलेत निवांत. आता नाही, आता निवांत झाले. जस्ट 1 मिनिट झालाय निवांत होऊन आता फक्त. असं सांग त्यांना सगळ्यांना. नमस्कार मंडळी. अशा रूपाने चरत मी आज दिवस काढलेला आहे. हे खा ते खा छान वाटतं. कसं वाटतं तुम्हाला सांगा की. नक्कीच सांगतील कमेंट्सच्या माध्यमातून. बरोबर. हे एकदम बरोबर. फॉलो करायला आणि लाईक करायला विसरू नका. समीरा वडापाव कसा आहे सांग. एकदम झकास. प्रोडक्शनने दिलेला वडापाव छानच असतो. प्रमोशन आपलं प्रमोशन सोडायचं. हे आमचे गौरव सर काल नव्हते त्यामुळे सुरळीत चाललं होतं. हे शुभम सर आहेत, त्यांनी मला मुंबईला पाठवलं होतं. काल मला जमलं नाही यायला. मिस केलं मी सगळ्यांना. त्यामुळे आज आता- त्यांना आवर्जून आम्ही घेतले आमच्या ब्लॉग मध्ये. आणि त्याच्यामुळे शिवमने मला आज वडापाव आणलाय खायला. आता खाणार आहे. आणि संध्याकाळी चिकन थाळी टाटा. तर अशा पद्धतीने आम्ही सगळं मटेरियल भरलंय भरलंय एकदम. गाडीत भरलाय ओके मध्ये. सगळे गेलेत घरी आणि आम्ही आता एक चाललो नंबर. आमचा सेट भरून. आमचा हा सेट बघा एकदम पॅक फुल भरलाय आणि आम्ही आता चाललोय घरी. उद्याच्या घरी मी माझ्या घरी. आणि उद्याच्या शोसाठी आम्हाला ऑल द बेस्ट म्हणा. आणि आम्ही शो माझा वाजवणार आहे. कसा झाला कालच्या पेक्षा आज ते कमेंट मध्ये लाईक मध्ये नक्की अरे सांगा. फोन करून कळवा रे. कमेंट कुठे? कमेंट कोण वाचतं? आपल्याला आवड आहे ना तुमच्या फोनची. चला बाय बाय मंडळी. भेटू लवकरच पुढच्या ब्लॉग मध्ये. बाय बाय. बाय.